विषय असा आहे की आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर चला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण कोणते इन्ग्रेडियंट्स घेतलेत ते बघू. 3 टोमॅटो, 4-5 कांदे, 2 ग्लास तांदूळ, अद्रक लसूण, अर्धा किलो चिकन, दही, पुदिना, आपल्याला आवडीचे जे मसाले असेल ते तुमच्या आवडीचे तुम्ही घ्या, आणि खडे मसाले आणि कलर. मॅरिनेशन करण्यासाठी अद्रक लसूणची आपण फाईन पेस्ट करू. तर मॅरिनेशन करण्यासाठी सगळ्यात पहिला आपण अर्धा किलो चिकन बाउल मध्ये टाकून घेऊ मोठ्या. आता आपण यामध्ये 1 पळी दही टाकू. तर आपण अद्रक लसूणची फाईन पेस्ट केलेली ती ऍड करूया. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. हे आपण मॅरिनेट करू कंप्लीट 30 मिनिट. भात शिजवण्यासाठी सगळ्यात पहिला आपण पाणी उकळून घेतलं होतं, त्यामध्ये थोडे खडे मसाले ऍड करू आणि एक उकळी येईपर्यंत त्याला असंच ठेवू. आपल्या एकीकडे भाताचं पाणी उकळेपर्यंत आपण दुसरीकडे आपला मसाला भाजून घेऊ. त्यासाठी आपण पातेल्यामध्ये 2-4 पळ्या तेल टाकून घेऊ कांदा भाजण्यासाठी. तर आपण हा कापलेला कांदा यात टाकून घेऊ. आपला हा कांदा आपण परतायला लावलेला तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊ. तर यात आपण पहिले 2 चमचे मीठ टाकून घेऊ. नंतर आपण हे 2 ग्लास तांदूळ घेतले होते ते यात टाकून घेऊ. पांढरा शुभ्र भात शिजण्यासाठी त्यात आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ. आता हा भात आपण शिजवून घेऊया. तर आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालाय, त्यात आपण टोमॅटो टाकू. तर आपला आता हा भात शिजलेला आहे, तर आपण हा सुट्टा करून काढून घेऊ. आपला कांदा टोमॅटो भाजून झालाय, तर त्यामध्ये आपण आता खडे मसाले ऍड करू आणि आपले तेजपत्ते घेतले तो एक ऍड करू. तुमच्या आवडीनुसार स्पाइसेस घ्या. मी यात मीठ, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला घेतलाय. आता आपलं चिकन मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण हे यात टाकून देऊ. आता आपण हे चिकन मस्त मसाल्यात शिजवून घेऊ. बिर्याणीला दम देण्यासाठी आपण तवा ठेवू गॅसवर. आपलं चिकन पूर्ण शिजवून घेतलं आपण. तर आता आपण बिर्याणीला लेअर पाडून घेऊ. तर आपण या बिर्याणीत पुदिना ऍड करू. बिर्याणीची लेअरिंग करून झाली आहे. आता आपण त्यामध्ये फूड कलर ऍड करू, म्हणजे कसं बिर्याणी दिसायला छान दिसेल. आता आपण बिर्याणीला दम देऊ. बिर्याणीची चव वाढवण्यासाठी आपण बिर्याणीला बंद आचेवर 5 ते 10 मिनिटं ठेवू. तर आपली बिर्याणी झाली आहे, तर आपण सर्व करू. वास तर एक नंबर येतोय.
अशा माझ्या पद्धतीने तुम्ही पण एकदा बिर्याणी ट्राय करा, कशी झाली कशी लागते मला नक्की कमेंट करून सांगा हा.